का म्हणजे काय? एखाद्या वाक्यामध्ये ज्याप्रमाणे आप क्रियापदावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याचप्रमाणे आपल्याला वाक्यातील काळाचा, वेळेचा बोध ज्या संकल्पनेवरून लक्षात येतो त्या संकल्पनेला आपण काळ असे म्हणतो. साधारणतः वेळेच्या संकल्पनेवरून काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे. 1. वर्तमान का. 2. भूत का. 3. भविष्य का. 1. वर्तमान का. वाक्यातील क्रियापदावरून किंवा त्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला वर्तमान का असे म्हणतात. उदा. 1. तो पुस्तक वाचतो. 2. आम्ही क्रिकेट खेळतो. 3. तो गाणे गातो. वरील तिन्ही उदाहरणावरून क्रिया आता घडत आहे हे लक्षात येत आहे म्हणून हे वाक्य वर्तमान काळाचे असल्याचे दिसून येत आहे. वर्तमान काळाचे एकूण 4 प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे. अ. साधा वर्तमान का. ब. अपूर्ण वर्तमान का. क. पूर्ण वर्तमान का. ड. रीति वर्तमान का बटा चालू पूर्ण वर्तमान का. आता हे संपूर्ण प्रकार आपण सविस्तरपणे समजून घेऊया. अ. साधा वर्तमान का. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे समजून येते तेव्हा त्या वर्तमान काळाला साधा वर्तमान का असे म्हणतात. उदा. 1. मी आंबा खातो. 2. कविता चहा पिते. 3. सुरेश टीव्ही पाहतो. ब. अपूर्ण वर्तमान का. जेव्हा वाक्यातील क्रियापदांच्या रूपावरून एखादी क्रिया वर्तमानकाळात अपूर्ण आहे किंवा वर्तमानकाळात सुरू आहे असा बोध होतो तेव्हा त्या वर्तमान काळाला अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. उदा. 1. रमेश अभ्यास करीत आहे. 2. आई स्वयंपाक बनवत आहे. 3. राम पेपर सोडवत आहे. क. पूर्ण वर्तमान का. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून वर्तमानकाळातील क्रिया ही नुकतीच, आत्ताच, पूर्ण झालेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या वर्तमान काळाला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. उदा. 1. मी आंबा खाल्ला आहे. 2. सागर झोपला आहे. 3. रमेशने अभ्यास केला आहे. ड. रीति वर्तमान का बटा चालू पूर्ण वर्तमान का. जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून वर्तमानकाळात घडणारी एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत, पद्धत, दाखवली जाते तेव्हा त्या वर्तमान काळाला रीति वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. उदा. 1. रमेश रोज खेळायला जातो. 2. ओम दररोज अभ्यास करतो. 3. सुनील रोज व्यायाम करतो. वर्तमान काळाच्या या 4 प्रकाराव्यतिरिक्त काही वर्तमान काळाचे काही विसंगती, अपवाद, आहे ते पुढील प्रमाणे. 1. ज्या वाक्यामध्ये नुकतीच झालेली क्रिया सांगताना जवळचा भूतकाळ सांगताना वर्तमान काळाचा उपयोग केला जातो त्याला सन्निहित भूतकाळ असे म्हटले जाते. उदा. 1. मी जेवायला बसतोच तोच मामाचा फोन आला. 2. नाव घेताच अशोक हजर. 2. काही वाक्यात
भूतकाळात घडलेल्या घटना जेव्हा वर्तमानकाळात सांगितल्या जातात तेव्हा त्याला ऐतिहासिक वर्तमानकाळ असे म्हटले जाते. ऐतिहासिक वर्तमानकाळाचा वापर सहसा गोष्टी किंवा पौराणिक कथा सांगण्यासाठी केला जातो. उदा. 1. अर्जुन कृष्णाला म्हणतात. 2. मावे शिवाजी महाराजांना म्हणतात. 3. जेव्हा एखादे वाक्य हे अवतरण चिन्हामध्ये बोलले किंवा लिहिले जाते, तेव्हा त्याचा देखील बोध वर्तमानकाळासारखा केलेला दिसतो. उदा. 1. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. 2. सुभाष चंद्र बोस म्हणतात, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. 4. जेव्हा एखाद्या वाक्यात त्रिकालाबाधित सत्य असलेल्या बाबी साध्या वर्तमानकाळात सांगितल्या जातात. उदा. 1. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. 2. सूर्य पूर्वेला उगवतो. 5. एखाद्या वाक्यात आताच सुरू होणारी क्रिया दर्शविताना जेव्हा जवळच्या भविष्यकाळाचा वापर केला जातो तेव्हा त्यास सन्निहित भविष्यकाळ म्हणून देखील ओळखले जाते. उदा. 1. तुम्ही पुढे निघा, मी गाडीने येतो. 2. तुम्ही खेळ सुरू करा, मी देखील येतो. 2. भूतकाळ. एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही पहिलेच घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. उदा. 1. रामने जेवण केले. 2. आरतीने सिनेमा बघितला. वरील दोन्ही उदाहरण पाहिले असता दोन्ही वाक्यात क्रिया ही घडून गेलेली आहे असा बोध होतो म्हणून हे वाक्य भूतकाळात मोडतात. भूतकाळाचे देखील सर्वसाधारणपणे 4 प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे. अ. साधा भूतकाळ. ब. अपूर्ण बटा चालू भूतकाळ. क. पूर्ण भूतकाळ. ड. रीती भूतकाळ बटा चालू पूर्ण भूतकाळ. आता या भूतकाळाचे उपप्रकार आपण सविस्तरपणे समजून घेऊया. अ. साधा भूतकाळ. एखाद्या वाक्यात क्रिया ही अगोदरच घडून गेलेली असते. त्या क्रियेबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा त्यास साधा भूतकाळ असे म्हटले जाते. उदा. 1. सुरेशने सिनेमा पाहिला. 2. रामने पुस्तक वाचले. ब. अपूर्ण भूतकाळ बटा चालू भूतकाळ. एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टी बद्दल बोलत आहे ती गोष्ट घडत होती असा बोध होतो त्या भूतकाळाला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. उदा. 1. रमेश आंबा खात होता. 2. सुरेश क्रिकेट खेळत होता. क. पूर्ण भूतकाळ. जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्यास पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदा. 1. आम्ही सिनेमा पाहिला होता. 2. रमेशने अभ्यास केला होता. ड. रीती भूतकाळ बटा चालू पूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून काही वेळा ती क्रिया पूर्णसुद्धा झालेली असते अशा काळाला रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ असे म्हटले जाते.
उदा. 1. राम दररोज ग्रंथालयात जात असे. 2. आरती नियमित शाळेत जात होती. भूतकाळाच्या प्रकाराच्या काही विसंगती, अपवाद, पुढील प्रमाणे. 1. कधी कधी एखाद्या वाक्यात चालू वर्तमान काळातील क्रिया पूर्ण होण्याच्या आधीच भूतकाळात बोलली जाते. उदा. 1. ते पहा तुझे मामा आले. वरील वाक्यात मामा येण्याची क्रिया चालूच असून देखील वाक्य भूतकाळात बोलून क्रिया पूर्ण झाली असे दाखविल्या गेले आहे. 2. सन्निहित भविष्यकाळ दर्शविण्यासाठी जसा वर्तमानकाळाचा वापर केला जातो तसाच भूतकाळाचा सुद्धा वापर केला जातो. उदा. 1. तू अभ्यासाला बस, मी आलोच. वरील उदाहरणामध्ये मी आलोच असे दर्शविले आहे पण तरी सुद्धा असे वाक्य हे ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबद्दल वापरली जातात. 3. एखादा संकेतार्थ असल्यास किंवा एकदा संभव असल्यास अशा वेळी देखील भूतकाळाचा उल्लेख केला जातो. उदा. 1. अभ्यास केला असता तर नापास झाला नसता. वरील उदाहरणामध्ये एक विशिष्ट प्रकारे संभव सांगितलेला दिसून येत आहे. 4. एखादी क्रिया भविष्यामध्ये निश्चित होणार आहे या अर्थीने संशय भविष्यकाळ सांगितला जातो. त्यामध्ये भूतकाळाचा वापर झालेला दिसून येतो. उदा. 1. वर्गामध्ये मस्ती केली तर देशपांडे सरांनी शिक्षा केलीच म्हणून समज. वरील वाक्यात वर्गामध्ये मस्ती केली तर देशपांडे सर शिक्षा करतातच याची खात्री दिसत आहे.